आज जो आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे मी उत्कर्ष हा विषय घेतलेला आहे. उत्कर्ष सद्गुरूंनी जो विषय मांडलेला आहे, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात, किंवा लव वर्क अँड ब्लेस ऑल, यू विल बी ब्लेस्ड विथ एव्हरीथिंग, यू विल बी ब्लेस्ड विथ एव्हरीथिंग, असा अर्थ आहे खरा तो. तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सच्चिदानंद स्वरूपच्या अंगाने मी त्याच्यावर जास्त भाष्य करतोय. तर मागच्या वेळेला मी कष्ट हा विषय घेतला होता, म्हणजे प्रयत्न. कष्ट म्हणजे काय, कष्टी व्हायचं नाही आपल्याला. कष्ट हा शब्द क जुळण्यासाठी घेतला आहे. खरं म्हणजे कष्ट म्हणजे प्रयत्न हा जास्त महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. तर आपण प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा आपल्याला यश हे मिळतंच. फक्त ते योग्य दिशेने योग्य तऱ्हेने आपण प्रयत्न करायला लागतात. कळलं ना? तर योग्य तऱ्हा काय आहे ती मी मागच्या वेळेला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की योग्य तऱ्हा म्हणजे काय करायचं असतं. आणि योग्य दिशा तर आपल्याला जी दिशेने जायचं त्या दिशेनेच जायचं असतं आपल्याला. पण योग्य प्रोसेस ज्याला मी म्हटलं की प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, की काम कसं करायचं ह्याच्याबद्दल मी मागच्या वेळेला बरंच सांगितलं. सुरुवात मी ब्रह्मकर्मावर येतं याचा अर्थ सांगितला. ब्रह्मकर्मावर येतं म्हणजे काय, म्हणजे स्वानंद हा कर्मावर येतो. म्हणजेच आपण कुठलंही इंद्रिय जेव्हा वापरतो त्या इंद्रियाच्या वापरामध्ये आपल्याला आनंद प्रगट होत असतो, आपण आनंदी होत असतो. कळलं ना? म्हणजे मी उदाहरण देऊन सांगितलं की पाहण्यामध्ये आनंद होत असतो, चालण्यामध्ये आनंद होत असतो, इवन हात असा वरती करतो म्हणजे सुद्धा आनंद होत असतो. खरा ज्यांचे होत नाही त्यांना विचारा, प्रॉब्लेम झालेले असतात, असं करता येत नाही. सद्गुरू एकदा पडले होते मागे, त्या सद्गुरूंना हात असा वरती करता येत नव्हता. मग सद्गुरूंना भरवायला लागायचं, कारण तो हात असा भरवता येत, जेवता येत नाही ना. मग तो किती आनंद आहे हे आपल्याला कळत नाही. तर याच्या बाबतीत दोन गोष्टी, एक म्हणजे परमार्थ सोडून देऊया, की परमार्थामुळे विसर पडतो, वेळा गोष्टी सोडून देऊया. पण आपली अशी एक सवयच आहे की कुठली गोष्ट सहज मिळाली की आपल्याला ती एवढे महत्त्व वाटत नाही. म्हणजे टेकन फॉर ग्रँटेड म्हणतो ना आपण, म्हणजे त्यात काय आहे असं म्हणून आपण ते सोडून देतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जे कर्म करतो, मग विचार असू दे, उच्चार असू दे, आचार असू दे, या सर्व कर्म जेव्हा करतो आपण तेव्हा जाणीव तिथे असते. आणि जिथे जाणीव आहे तिथे आनंद आहेच, हे मी सांगितलं. त्यामुळे हा आनंद आपल्याला जाणवत नाही. याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे आपण म्हणजे आता टेकन फॉर ग्रँटेड केलेलं आहे की हे काय मोठं असं. आणि दुसरं म्हणजे आपण मन आपलं तिकडे नसतं. मी नाही ना, मन स्थिर नसतं किंवा मन त्याच्यामध्ये नसतं ॲक्टिव्हिटीमध्ये. त्यामुळे आपल्याला जो आनंद पाहिजे तो मिळत नाही. कारण मागच्या वेळेला मी क्लिअर केलं तुम्हाला की स्थिर मन असल्याशिवाय जो आनंद प्रगट होतो आहे तो जाणवणार नाही तुम्हाला. मन स्थिर असल्याशिवाय जो आनंद प्रगट होतो आहे तो जाणवण्यासाठी मन स्थिर असायला लागतं, म्हणजेच प्रेझेंटमध्ये असायला लागतं. म्हणजेच जाणीव आहेमध्ये असली पाहिजे, आतामध्ये असली पाहिजे, प्रेझेंटमध्ये असली पाहिजे. म्हणजेच भूतकाळात आणि भविष्यकाळात गेली नाही पाहिजे. सगळ्या अंगाने सांगतो तुम्हाला. मला वाटतं याच्याशी सोपं करून सांगता येणार नाही. म्हणून मन स्थिर करणं म्हणजे फोकस असणं. एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जेवढे फोकस राहाल तेवढं तुम्हाला त्याच्यामधनं आनंद मिळणारच, कारण आनंद तिकडेच आहे. समजलं ना? तर ह्याच्यावर मी मागच्या वेळेला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या तुम्हाला. ह्यावेळेला जरा आणखीन वेगळ्या अँगलनी, म्हणजेच मागच्या वेळेला मी तुम्हाला कर्माचे दोन बंध सांगितले, की कर्मफळाचा आस्वाद आणि कर्माचा कर्तेपण म्हणजे कर्तृत्व, हे दोन्ही बंद गेल्याशिवाय आपल्याला कर्मयोग साधता येत नाही. म्हणजेच कर्मातून आनंद मिळवता येत नाही आपल्याला. समजलं ना? खरा आनंद. असो हा विषय खूप मोठा आहे. विषय मोठा म्हणजे निरनिराळ्या अँगलनी आपल्याला त्याच्याकडे पाहता येतं. पण भगवद्गीतेमध्ये जे म्हटलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, आणि पुढे म्हटलं आहे की मा कर्म हेतुर्भू, असं म्हटलेलं आहे. या तीन वाक्यामध्ये खरं म्हणजे खूप काही दडलेलं आहे, पण लोकांना त्याचा अर्थ नीट कळत नाही. म्हणजे मा फलेषु कदाचन म्हणजे काय,
मा कर्म हेतुर्भू म्हणजे काय हे कळत नाही लोकांना. तर सांगायचा मुद्दा असा आहे की कर्मण्ये वाधिकार असते, याचा सद्गुरूंनी सुंदर अर्थ सांगितला. सद्गुरू काय म्हणतात की कर्मावर तुझा अधिकार आहे. बघा, कर्मावर तुझा अधिकार आहे. कर्म कुठलं करायचं, कसं करायचं, काय करायचं, ह्याचा सगळ्या तुझा अधिकार आहे. पण मा फलेषु कदाचन म्हणजे फळावर तुमचा अधिकार नाही. अधिकार नाही याचा अर्थ लोकांनी असा काढला की फळाकडे लक्ष द्यायचं नाही, फळ मिळेल नाही मिळेल काही नाही. पण सद्गुरूंनी इथे खूप क्लिअर केलेलं आहे की हा कर्म सिद्धांत आहे. कर्म केलं रे केलं की फळ हे मिळणारच. कधी मिळेल, कुठून मिळेल, कसं मिळेल, केव्हा मिळेल हे काय सांगता येत नाही, पण फळ हे मिळणारच. आपली अपेक्षा असते की मी जी अपेक्षा करीन ते फळ मला मिळालं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय आहे की मी जी अपेक्षा करतो, मी असं केलं की मला हे मिळालं पाहिजे, ही जी अपेक्षा आहे आपली, ती अपेक्षेचा निराशा होऊ शकते, पण फळ हे मिळणारच हे लक्षात ठेवायचं. आता फळ मिळण्याचे पण हे आहेत. कधी तुम्हाला फळ अपेक्षेपेक्षा कमी मिळतं, कधी अपेक्षे एवढं मिळतं, कधी कधी अपेक्षेबाहेर अनपेक्षित मिळतं, किंवा समथिंग एल्स म्हणजे दुसरंच काहीतरी मिळतं ते तुम्हाला कळतच नाही की ह्याचं फळ आहे ते. आपल्याला त्या कर्माशी जोडलं नाही तर आपल्याला कळत नाही ना. त्यामुळे हे फळ कसं मिळेल आपल्याला काय सांगता येत नसतं. त्यामुळे हे फळ मिळणारच. आता हे फळ कशावर आधारित आहे, हे कर्म तू कसा करतो ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ह्या फळाची जात या कर्माच्या जातीवर अवलंबून आहे. कळलं मी काय म्हणतो? फळाची इंटेन्सिटी, फळाचं काय म्हणतात त्याला मल्टिप्लाय होणं, मॅग्निफाय होणं, हे तुमच्या कर्माच्या इंटेन्सिटीवर अवलंबून आहे, कर्माच्या जातीवर, कर्माच्या हेतूवर, याच्यावर सगळं अवलंबून आहे. समजलं ना? म्हणून कर्माचा हेतू जितका व्यापक तितकं यश अपेक्षेबाहेर मिळणार. कळतं मी काय म्हणतो ते? सोपं नाही आहे ते. बोलायला खूप सोपं आहे. मी त्याला जीवनविद्या बोलायला खूप सोपी आहे, करायलाच कठीण आहे जरा. बरोबर ना? तर सांगायचा मुद्दा काय की तुम्ही जेवढे व्यापक, आता व्यापकचा अर्थ काय होतो, तुमचा हेतू व्यापक म्हणजे काय होतं की तुम्ही कर्मफळाचा आस्वाद घेत नाही स्वतःला. व्हॉट इज इन इट फॉर मी हे प्रत्येकाचं वाक्य असतं. इंग्लिशमध्ये त्याची स्टाईल आहे म्हणण्याची, व्हॉट इज इन इट फॉर मी, असं उडून बिडून. म्हणजे सगळेजण त्याच्यात अडकलेले आहेत की मला काय मिळणार. बरोबर की नाही? तुम्ही जेवढं मला कराल ना तेवढं सगळं लांब जाणार तुमच्यापासून. आता हे एकदा समजल्यानंतर आपण सुधारलं पाहिजे की नाही, पण आपण नाही सुधारत. आपण म्हणणं कशावरनं, हे म्हणतात ते कशावरनं. बरोबर की नाही? म्हणून मला सोडून तुम्ही जर सर्वांना म्हटलं तर काय होतं की कर्मफळाचा आस्वाद तुम्ही स्वतःकडे मागतच नाही आहे, तुम्ही दुसऱ्यांना देत आहे, ईश्वराला देत आहेत. कारण सर्वांना म्हणजे सर्वेश्वर, सर्वेश्वर म्हणजे ईश्वर. म्हणजे तुम्ही कर्मफळाचा आस्वाद स्वतःकडे घेत नाही आहे, ईश्वराला देऊन टाकतायत. आणि कर्म करताना मी करता हा भाव सोडून विठ्ठल करता ह्या भावात मी सांगितलं. आता विठ्ठल करता भाव सोपा आहे का? म्हणून मी काय करतो, जास्त कठीण सांगत नाही कधीच. करता विठ्ठल, विठ्ठल बोलायला सगळं सोपं असतं ते, पण करता विठ्ठल नाही, करता मीच. हा विठ्ठल म्हणजे मीच तो. बरोबर ना? त्यामुळे करता विठ्ठलपेक्षा मी अजून एक सोपं करून सांगतो. म्हणजे काय, जसं मी सर्वांना फळ दिलं तसं सर्वांमुळे मी करतोय असा विचार करायचा. ते सोपं आहे ना? याला ग्रॅटिट्यूड म्हणतात ना. मी एकटा काही करू शकत नाही हे सद्गुरूंनी आपल्याला क्लिअर सांगितलंय. बरोबर? तर मी एकटा काय करू शकत नाही याचा अर्थ काय, सर्वांमुळे मी हे करू शकतोय. त्यामुळे तुमचा कर्तेपण हे मीवरनं सर्वांवर जातं. म्हणून ग्रेटफुल राहणं, बी ग्रेटफुल. करता कोण, तर हे सर्वजण, सर्वांमुळे मी करतोय, की सर्वांमुळे माझ्याकडनं सगळं होतंय, ह्या भावामध्ये तुम्ही राहिला, ते सोपं आहे. याला ग्रेटफुल म्हणतात. म्हणून करता मी न म्हणता बी ग्रेटफुल दॅट टाईम. बरोबर? आणि
कर्मफळाचा आस्वाद सर्वांना दिला, बरोबर. त्यामुळे दोन्ही बंधनं बाजूला झाली सोप्या रीतीने. अगदी मी करता, विठ्ठल करता, हे सगळं हाय लेवल आहे खूप, तेवढं सोपं नसतं ते, कळलं ना. पण हे साधं आहे, सर्वांमुळे मी आहे, किंवा सद्गुरू म्हणतात ते की तो आहे म्हणून मी आहे, बरोबर. पहिलं स्मरण कसं करायचं असतं, तो म्हणजे ईश्वर आहे म्हणून मी सर्व काही करतो आहे, हे पहिलं स्मरण, याला कृतज्ञतेने स्मरण म्हणतात. सद्गुरू म्हणतात की विठ्ठलाचं स्मरण कसं पाहिजे, कृतज्ञतेने. तो आहे म्हणून मी आहे, तो म्हणजे ईश्वर आहे, अधिष्ठान आहे म्हणून मी सर्व काही करतोय. इथे पण मी बाजूला झाला, पण तो ईश्वर म्हणजे कोण, तो म्हणजे कोण, शेवटी सर्वेश्वर म्हणजे सर्वांमुळे मी आहे. सोपं ना एकदम. आणि खरं आहे ते, तू जे काही करतो एकटा काहीच करू शकत नाही, सर्व आहेत म्हणून तू सगळं करू शकतो, म्हणून सर्व आहे म्हणून मी सर्व करू शकतो. हा जरी भाव म्हणजे ग्रॅटिट्यूडचा भाव जरी तुम्ही ठेवला तरी करता विठ्ठल या भावात तुम्ही राहू शकता. सोपा उपाय. आणि हे तू सांगितलं सर्वांना मिळू दे, जेवढं तू सर्वांना म्हणशील तेवढं तुझ्याकडे जास्त येईल, जेवढं तू सर्वांना म्हणशील ना तेवढं तुझ्याकडे जास्त येईल. करून बघायचं सगळं. तर ही जी पद्धत आहे कर्म करण्याची पद्धत, ही जर आपण अशी पद्धत ठेवली हेतू व्यापक, समाजासाठी, राष्ट्रासाठी, ह्याच्यासाठी मी करतो असं म्हटलं की तुमचा हेतू खूप मोठा होतो. संपूर्ण राष्ट्र तुमच्या मागे उभं राहील. जेव्हा तुम्ही राष्ट्रासाठी हा विचार करता ना तेव्हा संपूर्ण राष्ट्र तुमच्या मागे उभं राहील, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ह्या ज्या गोष्टी सद्गुरूंनी सांगितल्या आहेत ना, आणि कर्म जे काही करतो त्याच्यामध्ये तुम्हाला कौशल्य आणलंच पाहिजे. असं नाही काहीतरी प्रयत्न करायचे याला अर्थ नाही. प्रयत्न करण्याचे म्हणजे मन स्थिर करून प्रयत्न करायचे. जे काही तुम्ही कराल तिथे मन स्थिर पाहिजे, मन इकडे तिकडे हरकून नाही चालणार, मन स्थिर केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कर्मातून आनंद मिळेल, कर्मातून तुम्ही आनंद लोकांना द्याल, आणि खऱ्या अर्थाने कर्मयोग तुम्ही डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये साधाल. कुठेही जायची गरज नाही, कुठे काय करायची गरज नाही. कर्मयोग हा तुमचा डेली ॲक्टिव्हिटीमध्ये राहू शकतो, समजलं ना. आणि कर्मयोग म्हणजे आनंद योग आहे, लक्षात ठेवायचं. आणि काय नाही, आनंदी आनंद. कर्मयोग योग म्हणजे काय, योग कशा, आनंदाशी योग. सो आनंदाशी युक्त होणं म्हणजे योग ना. त्यामुळे कायम आनंदी राहणं शक्य होईल तुम्हाला जसं केलं तर आपण, बरोबर ना. आता मध्ये एक बातमी आली होती, 70% लोक, 70 की 75% लोक अमेरिकेमध्ये, त्यांना जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जे काम करते ते मला आवडत नाही. बघा, अमेरिकेतली गोष्ट, इंडियातलं म्हणजे अमेरिकेतल्या लोकांनी सांगितलं की 70% लोकांना ते जे काम करतायत ते त्यांना आवडत नाही आहे, म्हणजे कंटाळून करतायत काम, समजलं. मग आता इंडियाचं पर्सेंटेज तुम्ही काढा किती असणार ते. आपण म्हणतो अमेरिकेतले लोक चांगलं काम करतात, इंडियातले लोक आळशी आहेत, मग इंडिया 99.999 असणार. नाही, पण असं होतंच, कोणाला आपलं काम आवडत नाही. थोडी दिवस आवडतं मग कंटाळा येतो. कंटाळा काय येतो, कारण तेच काम करायचा कंटाळा येतो. पण खरं तेच काम करताना जर त्याच्यामध्ये कल्पकता दाखवली, काहीतरी नवीन आयडियाज वापरल्या, गोडीने काम केलं, तर तुम्हाला कंटाळा येणारच नाही कुठल्या गोष्टीचा. मी तुम्हाला सांगू का, जी गोष्ट आपल्याला आवडते ना तिथे कंटाळा येत नाही. आता जीवनविद्येमध्ये मी किती काम केलं ते मी थकत नाही. मला लोक म्हणतात तू थकत कसं नाही अजून, कारण मला आवड आहे म्हणून मी थकत नाही ना. हे जर मी कंटाळून केलं असतं तर मी थकलो असतो ना. पण मी कंटाळून नाही, मला उलट आनंद असतो. म्हणजे मला लवकर झोप, कोणाकडे गेलो कुठे गप्पा मारला की झोपायची पण शुद्ध नसते. म्हणजे आपल्याला लोकांमध्ये राहण्यामध्ये, आपल्याच लोकांमध्ये राहणं, आपल्या लोकांचं काम करणं हे खूप मजा येते त्याच्यामध्ये. पण हीच मजा आपण आपल्या कामामध्ये पण आलं पाहिजे ना. त्याच्यातनं तर पैसे मिळतात, इथे काहीच मिळत नाही, हो की नाही. तर आपल्या कामातनं पैसे मिळतात म्हटल्यानंतर आपण तिथे आणखीन गोडी दाखवली पाहिजे ना. म्हणून थोडंसं जरा हे जे कर्म करण्याची पद्धत जर बदलली ना, आणि शेवटी एक लक्षात ठेवायचं, जे करायचं आहे ना मग ते आनंदाने केलेलं बरं. कंटाळून कशाला करायचं ना, कंटाळून करून आणखीन कंटाळा येतो.
कारण तुम्ही कंटाळ्यावर फोकस केलं की कंटाळा वाढतो, कंटाळा स्क्वेअर कंटाळा क्यूब होऊन जाणार तो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे कंटाळा म्हणायचंच पण नाही. एकदम कंटाळा आला म्हटलं की कंटाळायला लागतो, समजलं. शब्दामध्ये सुद्धा दम आहे ना, तुम्ही शब्द काय वापरता ह्याच्यामध्ये दम असतो. तुम्ही आनंदी नसलं तरी म्हणत राहा आनंदी आहे, मी आनंदी आहे. म्हणून तर कर्जतला आपण लिहिलंय ना, सुख आनंद, मी सुखात आहे म्हणत राहा, बरोबर की नाही. म्हणून बोलण्यात पण दम पाहिजे. त्यामुळे म्हणून ह्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे. नंतर सद्गुरूंनी जो नेक्स्ट सांगितला पॉईंट तो म्हणजे कर्तव्य. तो मागच्या वेळेला मी थोडासा घेतलाच. कर्तव्य बुद्धीनी तुम्ही काम केलं पाहिजे. मग हे आपलं कर्तव्य काय आहे तर सद्गुरूंनी याची क्लॅरिटी दिली आपल्याला की हा संपूर्ण समाज तुझ्यासाठी काम करतोय. हा संपूर्ण समाज, राष्ट्र, विश्व, खरं म्हणजे विश्व तुझ्यासाठी काम करतंय. तर तुझं काहीतरी देणं लागतं समाजासाठी, राष्ट्रासाठी. तेव्हा हे देणं तुला द्यायचं आहे. म्हणून त्या कर्तव्य भावनेने माझं कर्तव्य आहे काम करणं, का या कामातून मी माझं देणं देणार आहे, कळलं, समाजाची मी सेवा करणार आहे. म्हणून कर्तव्य बुद्धी आणि सेवाभाव हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सेवा हा शब्द त्याच्यावर मी खूप विचार करत होतो, कारण हल्लीच्या काळामध्ये जरा असं चेंजेस व्हायला लागलेत लोकांमध्ये. निदान बोलतात तरी सर्वंट लिडरशिप असं म्हणायला लागलेलं आहे. लिडरशिपमध्ये सुद्धा एक प्रकार नवीन आलेला आहे, जो आपल्याकडे आहेतच पूर्वी, पण हल्ली ते इंग्लिश लोकांनी आणला तो, की सर्वंट लिडरशिप. म्हणजे काय, लिडरशिप म्हणजे कसं असलं पाहिजे की तो लीडर आहे ना सेवाभावेमध्ये असला पाहिजे. सेवाभाव म्हणजे लीडर आपल्या फॉलोअर्सना सतत सेवा देत असतो, समजलं ना. तो त्यांच्यावर दादागिरी करत नसतो, समजलं. त्यांना तो सेवा प्रोव्हाइड करत असतो. त्याच्या मनात सेवाभावच असतो सगळ्यांच्या बाबतीत. म्हणजे तो आपल्या फॉलोअर्सना पण सेवाच देत असतो. म्हणून सेवाभाव हा खूप महत्त्वाचा भाव आपल्याकडे आला पाहिजे कुठलंही काम करताना. मगाशी मी सांगितलं की आपण समाजाची सेवा करतोय. कर्तव्य काय आपलं, की समाजामुळे मी आहे, समाजाने मला खूप काही दिलेलं आहे, त्यामुळे समाजाची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, कळलं ना. म्हणून सेवाभावाने आपण हे काम केलं पाहिजे. सेवा म्हणजे टू सर्व, दुसऱ्यांना उपयोगी पडणं, दुसऱ्यांना देणं, दुसऱ्यांना मदत करणं, ह्याला सर्व म्हणतात, म्हणजे सेवा म्हणतात, लक्षात ठेवायचं. आणि सेवेमध्ये आपण कधी अपेक्षा करत नाही ना. सेवा करतो तेव्हा आपण अपेक्षा काहीच करत नाही. त्यामुळे सेवाभाव हा जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही ना, समाजाची सेवा मी करतोय हा भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला कामामध्ये आनंद कधीच वाटणार नाही. म्हणून कर्तव्य बुद्धी सद्गुरूंची सांगितली की कर्तव्य म्हणजे काय, की समाजाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण तुम्ही जरा विचार जरी केला तरी हा समाज तुमच्यासाठी काय काय करतो याची तुम्हाला कल्पनाच नाही आहे. आज घरी बेसिन उघडलं की पाणी मिळतं, असं काय आरामात मिळतं. पैसे किती देतात, 10,000 लिटरला कधी 14-15 रुपये देतो आपण, बरोबर आहे ना. काय मला आता नक्की रेट्स माहीत नाहीत, पण 10,000 लिटरपर्यंत 10 रुपये 9 रुपये असं काहीतरी होतं पूर्वी. आता 14 रुपये 15 रुपये झालं असेल. एवढे पैसे कमी देतोय, पण त्याच्यासाठी आपल्याला काय पाणी स्वच्छ मिळते. कोणतरी पाणी तिथे साठवतो आहे, तो फिल्टर करतो आहे, पाईपलाईन करतो आहे आणि तुमच्यापर्यंत पाठवतो आहे. खाली सोसायटीचे लोक चढवत आहेत, त्याच्या अगोदर म्युन्सिपलचं पंपिंग स्टेशन चढवत आहे. इलेक्ट्रिसिटी आपल्याला घर एक दिवस लाईट गेले की बोंबाबोंब होते आपली. पण जेव्हा रोज लाईट देत आहेत सगळेजण त्याच्याबद्दल किंमत नसते. आणि आपण काय देतो पैसे, आपण पैसे फार कमी देत असतो सगळ्या गोष्टीसाठी. सैनिक एवढं संरक्षण करतायत, एवढं स्वतःचं जीव धोक्यात घालतायत, त्या जीवाची किंमत किती असेल. एक सैनिक मरतो तेव्हा त्या जीवाची किंमत काय आहे. आपण एक इन्कम टॅक्स थोडा भरतो, तो सुद्धा कंटाळून भरतो. हा एवढा भरायचा आहे, म्हणजे भरताना किटकिट. सेवा मात्र सगळ्या पाहिजे असतात, हे सगळ्यांचंच असतं. म्हणजे कुठेही गेल्यानंतर सगळं नीट व्हायला पाहिजे. पैसे देताना मात्र कमी द्यायला पाहिजे, जास्त पैसे द्यायची इच्छा नसते, बरोबर ना. तेव्हा सांगायचं मतलब काय की आपल्यासाठी समाज खूप काही करत असतो.
एक डॉक्टर होतो, आता एक आपल्याकडे एक डॉक्टर झालेली आहे. कुठे आहे ती? कुठे बसली ती डॉक्टर आलेली मगाशी? हां, तिला आपण सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स करूया, ती डॉक्टर झालेली आहे. तर सांगायचा मतलब काय, एक डॉक्टर बाहेर पडतो, किती खर्च असतो. एक हॉस्पिटलमध्ये एक एक तुम्ही इक्विपमेंट बघितली, कोट्यांमध्ये रुपये असतं त्याचे, आणि ते तुम्हाला किती थोड्या पैशामध्ये मिळतं. ते सुद्धा आपल्याला मोठं वाटतं आपण एवढे पैसे दिले म्हणून. आम्ही तर एकदमच कमी पैसे दिले होते, 37 रुपीज 50 पैसे हा आमचा मंथली फी होती IIT मध्ये. 37 रुपीज 50 पैसे हा माझा फी होती. म्हणजे त्या फी म्हणजे फुकट होती ना ती. म्हणजे एवढं ट्रेनिंग घेतो आपण, त्याच्यावर आपण किती पैसे कमवतो आयुष्यभर. एक डिग्री मिळवतो आपण तिकडून, आणि आयुष्यभर त्याच्यावर पैसे कमवत असतो आपण. काही लोक अमेरिकेला जातात, मोठे होतात, सगळ्या डिग्रीतनं होतात. मग देशाला काय देतात परत? देशाला काहीतरी द्यायला पाहिजे ना परत. म्हणून आपण देशासाठी इन्कम टॅक्स भरतोच आहे, ते काही मोठं नाही करत आपण काम. पण आपल्या कामातून देशाची सेवा करणं हा जर भाव आपल्याकडे असेल ना, आपलं, मी काय बोललो नीट समजलं आहे का? आपल्या कामातून देशाची सेवा. देशाची सेवा म्हणजे तुम्ही काय सगळे सैनिक होऊ शकत नाही, बरोबर ना? सैनिक आपण होऊ शकत नाही, पण सैनिकांची कदर तर करू शकतो ना आपण, हो की नाही? आपण काही सैनिक होऊ शकत नाही, पण सैनिकांची कदर करू शकतो आपण. जरी डॉक्टर नसलं तरी डॉक्टरांची किंमत करू शकतो आपण. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि आपलं जे काही काम असेल त्या कामातून सेवाभाव आणि कर्तव्य बुद्धी याच्यातनं जर तुम्ही केलं तर मेवा भरपूर मिळेल. मला नेहमी असं वाटतं की सद्गुरूंचं सगळंच उफराट आहे. उफराटच आहे ना. म्हणजे पहिलं तुम्ही द्या, येण्याची वाटच बघू नका, आपोआप येत राहील. एवढं सोपं सूत्र आहे हे. सूत्र एवढं सोपं आहे ना की तुम्ही फक्त देण्याचा विचार करा, येण्याचा विचार करू नका. कसं येईल, काय येईल, कधी येईल, काही विचार करू नका. फक्त देण्याचा. देण्याचा म्हणजे पैसे द्यायचे नाहीत, पैसे देऊन उधळायचे नाही आपल्याला, पण सेवा करण्याचा. कुठे मिळेल तिथे. सद्गुरूंनी सेवा फक्त कंपनीची नाही, सेवा संस्थेची, जीवविद्या मिशनच्या संस्थेची पण केली पाहिजे, आणि घरची पण सेवा केली पाहिजे, बरोबर ना? म्हणून सर्व्हिस, त्याला सर्व म्हणतात. तर हे सर्व केलं पाहिजे आपण, सेवा दिली पाहिजे आपण, तरच आपण मेवा खाऊ, मोठे होऊ, आणि सगळं काही आपल्याला मिळायला लागेल. समजलं ना? म्हणून हे जे कर्तव्य बुद्धी जी आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे. कर्तव्य बुद्धीने काम केलं पाहिजे आपण, आणि सेवाभावाने काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर सद्गुरूंनी आपल्याला कौशल्य हा विषय सांगितला आहे. कौशल्य. आता कौशल्य म्हणजे काय? कौशल्य म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे स्किल, म्हणजे आपण आपलं स्किल वाढवलं पाहिजे. समजलं ना? बिल गेट्स एकदा म्हणाला होता की तुम्ही किती वर्ष काम करतापेक्षा तुम्ही कसे काम करता याला जास्त महत्त्व आहे ना. नाही तर माझा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आपल्याकडे काहीच नवीन शिकलेलं नसतो. हा 20 वर्ष तेच टायपिंग करत असतो, डेटा एंट्री. आयुष्यभर डेटा एंट्री करतो, आणि दरवर्षी इन्क्रीमेंट पाहिजे म्हणतो, प्रमोशन पाहिजे म्हणतो. कुठल्या जीवावर तो म्हणतो हे इन्क्रीमेंट पाहिजे आणि प्रमोशन पाहिजे? तू काय देतो ते विचार कर ना. तू दरवर्षी जर ती डेटा एंट्री देत असेल तर त्याची किंमत वाढणार नाही ना, ती तेवढीच राहणार आहे तुझी किंमत. कळलं ना? त्यामुळे हे जे कौशल्य म्हणतात ना, हे कौशल्य आपलं बाहेर पण आलं पाहिजे. आणि आतलं कौशल्य मी मगाशी सांगितलं, योगा कर्मसु कौशल्य म्हटलेलं आहे. म्हणजे कौशल्याने जेव्हा तू काम करतोस तेव्हा तू योग साधतो. त्याचा अर्थ काय की कौशल्याने तू जेव्हा काम करतो तेव्हा तू योग साधतो. आता कौशल्याने काम करतो म्हणजे काय? 3 गोष्टी मी सांगितल्या. हे कर्मण्ये वाधिकार असते, दुसरं मा फलेषु कदाचनम, आणि तिसरं मा कर्म हेतुर्भू. बरोबर? मा कर्म फल हेतुर्भू, बरोबर की नाही? याच्यामध्ये पहिलं वाक्य मी सांगितलं की कर्मावर तुझा अधिकार आहे. आज काय करायचं तेवढा तुझा अधिकार आहे, त्याच्यानंतर फळावर तुझा अधिकार नाही आहे. हे झालं. आणि हेतूचं मी सांगितलं की फळाचा हेतू ठेवून
तू काम करत बसू नको, फळे मिळणारच आहे ना. मग हेतूचा सतत तू फळाचा विचार करत बसला तर तुझं काम होणार नाही. हा एक विषय मी प्रत्येक वेळेला मांडतोय, हा तुम्ही लक्षात घ्या. कारण तुम्हाला जर कंपनीमध्ये टार्गेट्स करायचे असतील, फुलफिल करायचे असतील टार्गेट्स, किंवा काही यशस्वी रीतीने प्रोजेक्ट करायचा असेल, काही करायचं असेल, तर तुमच्यापुढे हेतू आहे काय करायचं ते. पण त्या हेतूचा सतत विचार करत बसू नका. म्हणजे झालं का, होईल का हा विचार करू नका. हेतू म्हणजे काय की गोल, समजलं ना. आपल्यापुढे गोल पाहिजेच. सद्गुरू म्हणतात गोल नसेल तर मग तुम्ही बैल होणार. बैलाचा अगर तुम्हाला घरी त्याला काय अर्थ नाही. हेतू पाहिजेच. कुठल्या हेतू कशासाठी पाहिजे, कुठल्या दिशेने जायचं त्याच्यासाठी हेतू पाहिजे ना. माझं डेस्टिनेशन इकडे आणि मी इथून चाललो तर कसं चालेल. म्हणून तुला हेतू माहीत पाहिजेच, तुला कुठे जायचं आहे हे माहीत पाहिजेच. पण ते हेतू फक्त तुला कुठल्या दिशेने जायचं ह्याच्यासाठी आहे, बरोबर ना. आणि तिथे किती दिवसात पोचायचं आहे याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी फक्त हेतू आहे तुमच्यासाठी, कळलं. कारण प्रत्येक प्रोजेक्टला डेट असते ना आपल्याकडे. कुठलाही प्रोजेक्ट जर फुलफिल करायचं असेल तर एक टार्गेट डेट असते. प्रत्येक इथे कंपनीत काम करणाऱ्या लोकांना एक टार्गेट असतं आणि डेट असते की ह्या दिवसात व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. मग हे आपला हेतू झाला. डेट कशासाठी दिली आहे, आपल्या प्लॅनिंगसाठी दिलेली आहे. पण नंतर तुम्ही जो प्रत्येक दिवशी काम कराल ते काम करताना होईल की नाही, मिळेल की नाही, नाही झालं तर काय होईल, हे असले विचार करून तुम्ही आजचं काम तुम्ही खराब करून टाकता, हे लक्षात ठेवायचं. म्हणून एकदा तुम्ही प्लॅनिंग केलं आणि आज काय करायचं हे ठरलं की संपूर्ण तुमची शक्ती तिथे घाला. संपूर्ण कर्म कसं करायचं, आवडींनी, फोकसनी, मन तिकडे स्थिर करून तन्मयतेने काम करायचं. ह्याच्यातनं काय होईल माहिती आहे, आजचं काम बेस्ट होईल, बरोबर. आजच्या कामामध्ये तुला बेस्ट रिझल्ट मिळतील आणि ह्या सगळ्या रिझल्टचं शेवटी कल्मिनेशन कशामध्ये होईल तर टार्गेट पूर्ण होईल, बरोबर की नाही. पण हेच जर टार्गेट करत बसला तर तुमचं आजचं काम पण बरोबर होणार नाही. आजच्या कामामध्ये चुका होतील, आजचं काम कंप्लीट होणार नाही. मग आजचं काम उद्यावर ढकललं जाईल, उद्याचं परवावर, असं करता 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 शेवटी टार्गेट डेट चुकून जाईल आणि शेवटी शिव्या मिळणार, बरोबर की नाही. म्हणून हे सगळं जे सच्चिदानंद स्वरूप आम्ही शिकवतोय ह्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला स्पिरिच्युअलिटी येते, लक्षात ठेवायचं. तुमचं मन जर तिथे स्थिर नसेल तर तुम्हाला अचिव्हमेंट होणार नाही तुमची. जेवढं मन तिथे स्थिर कराल आजच्या गोष्टीमध्ये तेवढं तुमचं पुढे सक्सेस तुमचा नक्की. आमच्याकडे किती लोकांनी असं सांगितलं मला येऊन की आमचं टार्गेट 2 महिन्यात संपून जातं. 6 महिन्याचं टार्गेट 2 महिन्याचं संपून पण गेलं. बाकीच्या गोष्टी पण आपण शिकवतो ते त्यांनी केल्या पाहिजे, ती गोष्ट वेगळी. पण सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की हेतूवर लक्ष ठेवू नकोस. हेतू तुला माहीत आहे काय, तो हेतू तू फिक्स केलेला आहे आणि तो मिळणार हे पण तुला गॅरंटी आहे. मग आता तू फक्त आहे त्याच्यावर मन स्थिर कर. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी नेहमी सांगत होतो की हे सबकॉन्शियस माइंड आहे ना, अंतर्मन, हे तुम्हाला सगळं काही दिशा दाखवणार. काय करायचं काय नाही करायचं सगळं अंतर्मन सांगणार. पण कधी तुम्ही जर स्थिर मन केलं तर असं नाही की अंतर्मन कोणालाही सांगेल जाऊन, असं नाही सांगणार. सांगतच आहे ते, पण तुम्हाला ऐकायला कमी येतं ना. आपल्याला ऐकायला कमी येत असतं, त्यामुळे ते आपल्याला ऐकू येत नाही, तो सांगतो ते, आणि आपण लक्ष पण देत नाही ना. तर आई बाबा किती सांगतात ना मुलांना, अभ्यास कर. आई बाबा असंच बोलतात, लक्ष देत नाही ना आपण. तसं असतं ते. अंतर्मन आपले सांगत असतं की हे कर ते कर, तो आपण नाही करणार, आपण नाहीच करणार, बरोबर ना. त्यामुळे हा जो टार्गेट्स अचीव करणं, प्रोजेक्ट कंप्लीट करणं, याच्यामध्ये तुम्हाला या साध्या साध्या गोष्टी ज्या आपण शिकवतो ना, ह्या जर तुम्ही केल्या ना तर तुम्हाला खूप फायदा होईल. बिझनेसमध्ये सुद्धा प्रत्येक कामामध्ये एवढं तन्मयतेने केलं पाहिजे ना की ते काम बघून तुमचा कस्टमर खुश झाला पाहिजे. कस्टमरला आपल्या खुश करणं हा आपला हेतू पाहिजे. मग कस्टमर तुमच्या मागे लागतो, मग तुम्हाला काही त्रास नसतो कुठल्याच गोष्टीमध्ये, हे लक्षात ठेवायचं.
म्हणून हे कर्म कसं करायचं याला खूप महत्त्व मी देत असतो. म्हणून हेतू हा फक्त ठरवण्यासाठी आहे. फळ कुठलं पाहिजे आपल्याला हे आपल्याला ठरवलं पाहिजे, नाहीतर कुठल्याही ठिकाणी आपण जाऊ शकतो. तर सांगायचा मतलब काय की योगा कर्म सुकौशल्यम ह्याचा अर्थ काय की ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा तुम्ही योग साधता. आणि योग म्हणजे नुसता आनंद मिळत नाही, यश सगळं काही मिळतं तुम्हाला त्याच्यामध्ये, कळतं का? कल्पकता त्याच्यामध्येच येते. सद्गुरूंनी जे पहिले 4 क घेतलेत ना, ते 4 क ह्या आपण जे सांगतो ना कसं कसं काम करायचं ह्याच्यामध्ये 4ही शब्द आहेत. कल्पकता तिथूनच सुचते. अंतर्मनच तुम्हाला आयडिया शिकवतो काय करायचं ते. तुम्हाला काहीच करायचं नसतं, कारण तुमच्याकडे आयडिया नसतं तर सगळं सबकॉन्शियस माइंडलाच माहीत असतं. ज्ञान सगळं सबकॉन्शियस माइंडकडेच असतं. सगळं काही त्याच्याचकडे असतं, त्याला सगळं माहीत असतं पुढे काय होणार ते. सगळं तो तुमच्यासाठी अरेंजमेंट तोच करतोय. हे जे काय म्हणतात त्याला सबकॉन्शियस माइंड जे कॉस्मिक कॅल्क्युलेशन करतं ना, ते खरंच डिव्हाइन आहे. खरं म्हणजे ते तुमच्यासाठी सगळं काही आणून ठेवतं तुम्हाला तुमच्यासाठी, पण तुमचं लक्ष नाही ना, त्याला काय करणार शेवटी, बरोबर की नाही? तेव्हा हे जे कौशल्य जे म्हणतात ना, आपण कौशल्य आपल्यामध्ये आणलं पाहिजे. आणि कधी येतं कौशल्य? जेव्हा तुम्ही काम मनापासून कराल, जे मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुमच्या कामामध्ये गती येईल, कामामध्ये गती पण येईल, स्पीड होईल. समजलं ना? कौशल्य म्हणजे काय? एक स्पीड म्हणजे तर कौशल्य. कौशल्य म्हणजे एकच काम तू लवकर करू शकलास तर ते कौशल्य ना. नाही तर वेळ काढून 56 दिवसात बसून जर 2 लेटर्स टाईप केली आणि मी काम माझं केलं म्हणण्यात काय अर्थ नाही ना. ती 2 लेटर तुला 5 मिनिटात व्हायला पाहिजे तुझी, तर तू खरं कौशल्य. कळलं की नाही? म्हणून कौशल्य हे तुम्हाला मिळवायला लागतं आणि त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात. कष्ट कसे करायचे हे मी सगळं सांगितलं, तसं तुम्ही केलं तर कौशल्य आपोआप येतं. कारण हॅबिट इज अ फंक्शन ऑफ सबकॉन्शियस माइंड. लक्षात ठेवायचं. तुम्ही जे पुन्हा पुन्हा करताना ते सबकॉन्शियस माइंड पकडतं आणि तुमची गती वाढवून देतो तुम्हाला. मग ते सहज होतं, सहज कुठलंही काम. आता बायका बघा ना, अर्धा पाऊण तासात स्वयंपाक करून मोकळ्या होतात. का होतात? त्यांना माहिती आहे सगळं कसं करायचं ते, त्यांच्याकडे कौशल्य आहे. आणि मग त्यांच्यामध्ये ती कल्पकता वापरतात. समजलं ना? कल्पकतेला खूप महत्त्व आहे. आता दूध नासलं, दूध समजा नासलं तर काय करता येतं आपल्याला? कंटाळून काय आजचा दिवस बरोबर नाही, दूध नासलं, निराशा, काय एवढं पैसे फुकट गेले असं म्हणता येतं, बरोबर? पण ते ज्यांच्याकडे कल्पकता आहे ते काय करतात? ते नासलेल्या दुधाचं पनीर करतात. आणि काय करतात? बसले एक्सपर्ट. आम्ही काय ते करतो, नाव विसरलो मी, ते काहीतरी करतात तसं. हां, तर दूध जेव्हा नासतं ना, तेव्हा दूध नासलं ह्या निराशेतनं बाहेर पडलं पाहिजे पहिल्यांदा. प्रॉब्लेम काय माहिती, आपण तिथेच अडकतो. जोपर्यंत त्या निराशेतनं बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला कल्पकता सुचणार नाही. म्हणून यश आणि अपयशचा हाच प्रॉब्लेम आहे. अपयशामध्ये आपण खचून जातो आणि अपयशामध्ये अडकून जातो आपण. त्यामुळे पुढला रस्ताच दिसत नाही आपल्याला. कळलं की नाही? म्हणून दूध नासलं ही निराशेची भावना जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं काय करायचं सुचणारच नाही. कळलं ना? म्हणून हे साधं मी उदाहरण दिलं. आपल्या आयुष्यात तेच असतं ना, आपल्याला अपयश मध्ये मध्ये येत असतं. मी मागे पण सांगितलं, हे अपयश नसतं, हे करेक्शन असतं तुमच्यासाठी. अपयश हा एक करेक्शन आहे. म्हणजे तुम्ही चुकीच्या मार्गाने जातायत आणि तुम्हाला ते परत तिकडून दुसरीकडे घेऊन चालला तो. आणि दुसरं महत्त्वाचं काय माहिती आहे की अपेक्षेबाहेर यश मिळणं असतं तुम्हाला. हे अपयश म्हणजे छोटंच असतं, पण तुम्हाला जी यश मिळणार आहे ना ते अपेक्षेबाहेर असणार आहे. त्यामुळे एकदम घाई करू नका कुठल्याही गोष्टीची. येणार यश, येणार, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण हे सगळं केल्यानंतर, आता मी जेवढं शिकवलं ते केल्यानंतर, नाही तर काहीच नाही करता म्हणतील की यश कसं नाही, प्रत्येक अपयश हे माझ्या यशाची पायरी आहे म्हणून सांगाल तुम्ही आईवडिलांना. थांबा, मी पायरी चढतोय, तुम्ही एवढी काय घाई करताय?
तर हे सगळं केल्यानंतर तुम्हाला जर अपयश आलं तर नक्की समजा की हे अपयश तुमच्यासाठी चांगलं आहे. ह्याच्यातनं काहीतरी नवीन होणार आहे, चांगलं होणार आहे, ह्याची गॅरंटी लक्षात ठेवा. कारण केलेलं काम कधीच फुकट जात नाही. घेतलेलं ज्ञान आणि तोंडाने म्हटलेलं नाम कधीच फुकट जात नाही, कधीच फुकट जाणार नाही. कष्ट केलेले फुकट जात नाहीत कधीच. कधीतरी तुम्हाला त्याचं यश मिळेल, दाम दुपटीने मिळेल. तुम्ही फक्त शॉर्ट टर्म बेनिफिट बघत असतात. काय करणार, एक साधं प्रमोशन नाही मिळालं, नको मिळू दे, कोणतरी बाहेरून येईल आणि पिकअप करेल तुम्हाला, अरे हा माणूस आम्हाला पाहिजे. खरं असं होतं. मी असे कित्येक लोक बघितलेले की त्यांचे बॉस सोडून जातात दुसऱ्या कंपनीमध्ये आणि ते त्यांना बोलवतात, मग या, समजा ना. का बोलवतात? कारण त्यांच्याबद्दल त्यांना खात्री असते की हा माणूस आपल्याकडे आला तर मी तिथे सक्सेसफुल होणार. तो काय उगीच नाही बोलवत, त्याला सक्सेस पाहिजे असतो तिकडे. तर त्याला त्याची माणसं मिळाली चांगली की तो पण खुश असतो ना. त्यामुळे केलेलं काम, घेतलेलं ज्ञान आणि म्हटलेलं नाम कधीच फुकट जाणार नाही, कधीच. लक्षात ठेवायचं. काम केलेलं, आता तुम्ही इथे सेवा करतायत, कधी फुकट जाणार नाही. पण शॉर्ट टर्मवर विचार नका करू की अजून कसं नाही, अजून कसं नाही. म्हणजे तुम्ही फळाचा विचार करत बसते. अजून कसं नाही, अजून कसं नाही, याचा अर्थ काय? फळाचा विचार. फळाचा विचार करूच नका. सद्गुरू देणं म्हणजे भरभरून देणं, हा एकच विचार ठेवायचा आपला. सद्गुरू कोणाचंही कर्ज ठेवत नाही आपल्यासाठी. थोडं जरी काम केलं तरी त्यांना फायदा देऊन टाकतात सद्गुरू. चल घेऊन टाक. आणि तुम्ही जर खूप केलं तर काय, मग बघायलाच नको ना. कोणाला चांगली बायको देतात, कोणाला प्रमोशन देतात, काय काय देतील काय सांगता येत नाही सद्गुरू, बरोबर ना. कारण चांगली बायको मिळणं सुद्धा मोठं पुण्याचं काम असतं ना, हो की नाही. तर सांगायचा मुद्दा काय की कुठलंही तुम्ही जर काम केलेलं फुकट जाणार नाही. मनापासून केलेलं, मनापासून गोडीने केलेलं काम कधीच फुकट जाणार नाही. पण ते करायला आपल्याला कंटाळा येतो. आपण कंटाळून काम करतो, ते तुम्हाला कधीच उपयोगी पडणार नाही. कंटाळून केलेलं काम, हे पण लक्षात ठेवा. कंटाळून केलेलं काम तुम्हाला उपयोगी पडणार नाही. म्हणून केलेलं काम म्हणजे मनापासून केलेलं काम, कंटाळून केलेलं काम नाही. कंटाळून केलं की तुमचं खराब झालंच समजा, काम खराब होणारच. जरा कंटाळा आला की काम गेलंच फुकट, लक्षात ठेवा. त्यामुळे कौशल्य आपण हे सबकॉन्शियस माइंडच तुमच्यावर निर्माण करतं. सहजता म्हणतात ना, ती सहजता तुमची करून करूनच ती सहजता निर्माण होते. आणि हे करण्याचं काम सुद्धा सबकॉन्शियस माइंड करतं. सबकॉन्शियस माइंड टेक ओव्हर करतं. तुम्ही एकदा करायला लागला की सबकॉन्शियस तुला आणखीन शिकवतं काय करायचं ते. त्याच्यामध्ये कल्पकता शिकवतं. हे कल्पकता म्हणजे काय हो? कल्पकता म्हणजे काय, असे काय वरतून पडलेली माणसं नाही आहेत, लक्षात ठेवायची. जे चिंतन करतात ना एखाद्या गोष्टीचं, त्यांना कल्पकता येऊन मिळतेच. कल्पकता त्यांच्याकडे निर्माण होतेच. फक्त सतत मन तिथे चिंतन करत राहिलं पाहिजे. मन चिंतन करत राहिलं पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टी, हे जे क्रिएटिव्ह पीपल म्हणतात त्यांना सुचतं कसं? सुचतं कारण ते चिंतन करत असतात, अभ्यास केलेला असतो त्या बाबतीत. म्हणून अभ्यास, ज्ञान मिळवल्यानंतर मग तुम्ही चिंतन जेव्हा करता तेव्हा तुम्हाला सुचतं. माझ्यावरनं मी सांगतो, मला आता कुठलाही प्रश्न पडला समजा, आता सद्गुरू सांगायला नाहीत की नाही, म्हणजे देहधारी सद्गुरू नाही, पण आतमधनं आपल्याला उत्तर मिळतं त्याचं. जरा चिंतन केलं की आतून उत्तर मिळतं. म्हणून सगळं कल्पकता, कौशल्य, हे सगळं आहे ना, हे सगळं सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. तुमचं काम फक्त मनापासून काम करणं. हेतू स्वच्छ हेतू, त्या हेतूच्या मागे लागायचंच नाही कधी. फळाच्या मागे लागूच नका तुम्ही. बघा तुमच्या मागे फळ लागतं की नाही ते. पण आपलं सतत विचार तोच असतो आपला की अजून कसं नाही, अजून कसं नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यातच असता, समजलं ना. म्हणून कल्पकता ही तुम्हाला सबकॉन्शियस माइंडकडनं येते. इंट्युशन त्याला म्हणतो ना आपण, इंट्युशन. कारण सगळं ज्ञान आतमध्येच आहे, बाहेर काहीच नाही आहे. जे आहे ते आतमध्येच आहे.
आनंद आतमध्येच आहे, कल्पकता आतमध्येच आहे, एनर्जी आतमध्येच आहे, सगळं काही आतमध्येच आहे. ट्रेजर हाऊस म्हटलेलं आहे मर्फीने. इट इज अ ट्रेजर हाऊस. समजलं ना? तिथून फक्त तुम्हाला बाहेर काढायचं आहे ते ज्ञान. मग ते बाहेर काढण्यासाठी चिंतन हा चिंतामणी सांगितलं जातो. हे चिंतन तुम्ही करायला लागला की आपोआप ते ज्ञान उदयाला येतं. समजलं ना? ढग बाजूला केले की सूर्य उदयाला येतो की नाही, तसे आपले हे ढग बाजूला करायचे फक्त, आणि तो सूर्य उगवतो तिकडे. म्हणून कल्पकता, कौशल्य हे सगळं सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. तुमचं काम पहिलं कष्ट आणि कर्तव्य, हे दोन तू केलंस की पुढली दोन सबकॉन्शियस माइंड काम करणार. तुम्हाला करायची गरज नाही. कौशल्य डेव्हलप होत जाणार तुमच्यामध्ये. पण कौशल्याचे दोन भाग आहेत पुन्हा. कौशल्य म्हणजे आहे ते काम कौशल्याने करणं, आणि नवीन नवीन शिकून घेणं. समजलं ना? कारण तुम्हाला जर प्रमोशन पाहिजे असेल किंवा बिझनेसमध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला नवीन नवीन आयडियाज काढायलाच लागतात. आणि नवीन नवीन तुम्ही जर नाही केलं काही तर तुम्ही मागे पडता, हे लक्षात ठेवायचं. कळतं की नाही? म्हणून कौशल्याचा अर्थ काय आहे की कौशल्य म्हणजे तुम्ही नवीन नवीन स्किल डेव्हलप केली पाहिजे. नवीन नवीन स्किल आपल्यामध्ये डेव्हलप केलं पाहिजे. म्हणून आपल्याला फक्त एकदा शिकलो आपण की मोकळे झालो आयुष्यभर, आता काय करायची गरज नाही, असं जर केलं तर तुम्ही रॉटन होऊन जाल. समजलं? लक्षात ठेवा. आता आम्ही जे शिकलो त्याचा तर काही उपयोग नाही. आता सगळं टेक्नॉलॉजी बदलत गेलेली आहे. डॉक्टर लोक बघा ना, आज डॉक्टर जे झाले आहेत आणि पूर्वीचे डॉक्टर, यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते जे शिकले ते आता आउटडेटेड झालेलं आहे. सगळं आउटडेटेड होत जाते. 2-2 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी आउटडेट होत आहेत. मग तुम्हाला अपडेट राहणं गरजेचंच आहे. कळलं की नाही? अपडेट राहणं गरजेचंच आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे अपडेट राहाल तेवढं तुम्ही नवीन नवीन शिकून घ्याल. नवीन नवीन स्किल शिकूनच घ्यायला लागेल. आज जर तुम्हाला कॉम्प्युटर चालवता येत नाही तर उपयोगच नाही. चालवता आलंच पाहिजे. आज आपले सगळेजण मोबाईल काय सुंदर वापरायला लागलेत, हो की नाही? कारण ते स्किल डेव्हलप नाही केलं तर तुम्ही मागे पडणार. म्हणून कल्पकता आणि ह्या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या, म्हणून किती कंपन्या मागे पडल्या आहेत. एकेकाळी ज्या टॉपला होत्या कंपन्या त्यांचं आज अस्तित्वच नाही आहे. कोडॅक फिल्मचा काय दबदबा होता ना. त्या फिल्म आपण घेऊन जायचो, माहीत आहे ना. फॉरेनला जाताना एक 5-6 फिल्म घेऊन गेलो होतो आपण. कमी पडता कामा नये. बरोबर ना? आता कुठल्या फिल्म आणि काय चालू आपलं टाक टाक टाक. एक फोटो कोण काढतच नाही, 2-3च काढतात कमीत कमी, हो की नाही? त्यामुळे डिजिटल फॉर्मॅट आला आणि कोडॅक फिल्मच्या लॅब सगळ्या बंद पडल्या. नंतर नोकियाचं उदाहरण बघा. त्यांनी काही चेंजेस नाही केले, फुकट गेले. कंपनी बंद. आपली फियाट कंपनी, प्रीमियर ऑटोमोबाईल बंद पडली, कारण त्यांनी वेळीच काही केलं नाही. कळलं ना? म्हणून सगळीकडे कल्पकता आणायला लागते. जीवनविद्या मिशन सुद्धा कल्पकता आम्ही आणतोय. कशाने आणतोय? तेच जर करत बसलो असतो पूर्वीचं तर तुम्ही आउट ऑफ मार्केट गेला असता. आता ग्रंथ विकण्याच्या निर्णय पद्धती आल्या आहेत. ग्रंथ लोक वाचण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. लोक किंडलवर वाचतात, लोक ऑडिओ बुक्स ऐकतात. तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर चेंजेस नाही केले तर तुम्ही गेले आउट ऑफ. समजलं ना? म्हणून आम्ही सतत नवीन नवीन का आणतो? आम्हाला उद्योग नाही म्हणून नाही. नवीन नवीन कल्पकतेने जर जीवनविद्या मिशन चालवली नाही तर बंद पडणार. कारण ज्ञान चांगलं असलं तर त्याचं पॅकिंग खूप चांगलं असायला लागतं. कळलं ना? पॅकिंग, ॲडव्हर्टायझिंग हे सगळ्या गोष्टी लागतातच. म्हणून आपण सोशल मीडियावर का जातो आता? कारण सोशल मीडिया आता सगळी मुलं सोशल मीडियावरच असतात ना. आज कोणीच हे तुम्हाला पुस्तकं वाचणं कमी झालेलं आहे. सगळ्या गोष्टी गुगलवर मिळतात. तेवढ्यापुरती वाचायचं, पुढे मोकळं व्हायचं. ह्याचा अर्थ वाचन करू नये असं मी म्हणत नाही. वाचन तुम्ही करा. उलट वाचन संस्कृती खूप महत्त्वाची आहे. वाचनानेच आपल्यावर संस्कार होत असतात. म्हणून आता ते हे ना मासिक मगाही सांगितलं ना, 25 वर्षाची मुंबई, वाचनाचं काय तुम्ही घ्या. 140 रुपये म्हणजे काय जास्त नाही आहे. प्रत्येकाने ही कॉपी घ्या असं माझं म्हणणं आहे. ह्याच्यातनं काय होईल? 2 फायदे होतील. एक म्हणजे लोकमतला आपण मदत केल्यासारखं होईल, कारण लोकमत आपल्याला खूप मदत करतं. तर आपण थोडी तरी मदत केली पाहिजे. बरोबर की नाही? माझं असं आहे, कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे.
मग आपण कशी करू शकतो? आपलं ट्रस्ट आहे, आपण काय त्यांना पैसे देऊ शकत नाही. मग आपण त्यांना कशी मदत करू शकतो? त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण हातभार लावायचा, हो की नाही? आता हे 200 रुपयाचं पुस्तक आपल्याला 140 रुपयात देत आहेत, ते घ्या ना प्रत्येकाने. ते खूप वाचण्याचं आहे त्याच्यामध्ये, वाचा. प्रत्येकाचे लेख आहेत, त्याचे चांगले चांगले लोकांचे लेख आहेत. गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईत काय बदल झाले, वाचण्यासारखं आहे पुस्तक. मी त्याच्यामध्ये एक लेख लिहिलेला आहे, तो मी मूल्यांच्या बाबतीत लिहिला आहे, की मूल्य कशी कमी होत चालली आहे, मूल्यांचा ऱ्हास कसा होत चालला आहे आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, असं मी लिहिलं आहे. तर सांगायचा मुद्दा काय आहे की वाचन संस्कृती ही खूप महत्त्वाची आहे, कारण वाचनातनं संस्कार होत असतात, लक्षात ठेवायचं. आणि आपलं सगळं संस्कारावर अवलंबून आहे आणि हे सतत संस्कार आपल्याला व्हायला पाहिजे, समजलं. म्हणून वाचन संस्कृती खूप महत्त्वाची आहे. म्हणून आपलं हे जे कौशल्य म्हणतात ना, हे कौशल्य जर तुम्ही वाढवलं नाही, नवीन नवीन शिकला नाही, तर तुम्ही मागे पडणारे, लक्षात ठेव. जीवनविद्येमध्ये आता आपण किती गोष्टी नवीन केल्या आहे तुम्हाला माहीत नाही. मी सांगतो नेहमी की आपण केवढ्या गोष्टी नवीन करतोय. इवन जीवनविद्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मी मांडतोय. का मांडतोय? आताच्या तरुणांना जे पाहिजे ते तुम्ही त्या पद्धतीने दिलं पाहिजे ना. तुम्ही म्हणत नाही ते पूर्वीचं आहे तसं तुम्ही ऐकलं पाहिजे, तसं नाही चालत. तो एक वर्ग वेगळा असतो, हा एक वर्ग वेगळा असतो. तर प्रत्येक वर्गासाठी आपण वेगवेगळं दिलं पाहिजे, कळलं ना. म्हणून तुम्ही बघितलं तर मी जिथे जिथे जातो ना, मी वेगळ्या रीतीने विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. तोच विषय, कंटेंट बदलायचंच नाही. आतमधले बटाटे कांदे हे सगळे सेम आहेत, फक्त वरचं आवरण बदलून त्यांना द्यायचं. हल्ली ते फ्रँकी बिंकी आवडतं लोकांना. फ्रँकी म्हणजे चपात्यामध्ये घातलं की झालं फ्रँकी ना. नाही, नाव मोठं द्यायचं पहिल्यांदा, फ्रँकी. अरे फ्रँकी, मी म्हटलं फ्रँकी बघूया तरी काय. तर आतमध्ये तेच टाकलेलं आहे, चपाती गुंडाळलेली आहे, वरती आणि काय काय चीजबीज टाकून तुम्हाला फ्रँकी. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की फ्रँकी पाहिजे लोकांना, तर फ्रँकी दिली पाहिजे आपल्याला. तुम्हाला नाही फ्रँकी देणार नाही मी. चपातीच आमची आहे पूर्वीपासून आणि आम्ही चपाती सोडणारच नाही. अरे कुठे सोडायला सांगितले? चपाती गुंडा ना फक्त. लोकांना जे पाहिजे ना ते आपण दिलं पाहिजे, त्या पद्धतीने दिलं पाहिजे, कळलं ना. ह्याचा अर्थ लोकांना दारू पाहिजे म्हणून आपण दारू द्यायची नाहीये, आपण नशा द्यायची आहे, पण जीवनविद्येची नशा लावायची त्यांना. गोडी लागली ना एकदा की काय, शेवटी नशा म्हणजे काय गोडीच असते ना, हो की नाही. कुठल्याही गोष्टीची नशा म्हणजे काय, ती एकदा गोडी लागली की चिकटला त्याला, बरोबर ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. म्हणून ह्याला लव्ह वर्कमध्ये 2 भाग केले सद्गुरूंनी, लव्ह वर्क अँड ब्लेस ऑल. आणि लव्ह वर्कमध्ये 2 भाग केले, एक म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने आणि एक कामाच्या दृष्टीने, समजलं ना. सद्गुरूंनी हे जे 7 क म्हटलं आहे ना, खरे मॅनेजमेंटचे क आहेत 7 क. पण हे जर जपाननी सुसुफू फुसफुसू म्हटलं असतं, ते मध्ये ते इजुकू काय आलं होतं ना, इजुकू काहीतरी ना, इकुडू काय एकी काही नाही, इडुकू असं काही आलं होतं बघा. सद्गुरूंनी सांगितलं ते त्यांनी उडुकू उडुकू केलं तर लोक लगेच सगळ्यांनी फॉरवर्ड करायला सुरुवात केली. काय त्याच्यामध्ये होतं उडुकू आणि पुढं, त्याच्यामध्ये दुसऱ्यांना आनंद द्या हेच सांगितलं होतं. पण ते त्यांनी त्यांचं जपान शब्द वापरायला आपल्याला खूप मोठं वाटतं, पण कष्ट हा शब्द नाही. कष्ट कर्तव्य हे सगळे मराठी शब्द नाही पाहिजे, पण जॅपनीज शब्द वापरायला आपल्याला खूप मोठं वाटतं. आपली ती हीच आहे ना, गुलामीची आवड आहे आपल्याला. म्हणून आपण सांगायचं 7 क 7 खेज असं म्हणायचं. फर्स्ट क इज कॅस्ट ठ्याव्या, आणि मग त्यांना इंग्लिशमध्ये सांगायचं कॅस्ट म्हणजे काय. नाही, आपण आपल्याला लाजतो ना सांगायला, मराठी काय सांगायचं, असं मजा नाहीत. तुम्ही सांगा ना कष्ट म्हणा आणि मग सांगा कष्ट इज वॉट, हो की नाही. कष्ट कर्तव्य म्हणजे काय सगळं सांगत जायचं, पण 7 क म्हणायचं. 7 क 7 केज. कारण मी सगळं बघितलंय मॅनेजमेंटमध्ये. 5 S
एस म्हणजे काय ते जॅपनीज एसेस काय काय आहे ते 5 एस. मग त्याचे अर्थ आम्ही काढणार, समजून घेणार. तसं आपण करायचं ना. 7 केज के. मग ते केचा अर्थ समजून सांगा तुम्ही. कोणी नको सांगितलं आहे. कंसात सांगा ना इंग्लिश. पण आपलं 7 क लोकांपुढे गेलं पाहिजे. 7 केज ऑफ जीवनविद्या. तेव्हा हे सगळं मी सांगितलं ना की मांडणी करता आली पाहिजे आपल्याला. म्हणून आता कुठेही जायचं असेल, पोलिसांकडे जायचं असेल, तर लगेच त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, तो विचार करायचा आणि मग आपलं प्रवचन व्हायला पाहिजे. नाही तर कुठेही गेलं ते विचार तसा जीवनाला आकार, विचार तसा जीवनाला आकार म्हटलं तर लोक कंटाळणार ना. तो विचार कुठला केला पाहिजे, आकार कसे आले पाहिजे हे त्याला समजावून सांगायला पाहिजे ना. त्याला कुठला आकार पाहिजे ते बघायला नको. तुम्ही तुमचेच आकार सांगत बसलं तर काय उपयोग आहे. नाही, खरं मी आमच्या लोकांना सांगून ठेवलेलं की तुम्ही गेल्यानंतर तिथे विचारा की तुमच्या रिक्वायरमेंट काय. आता एक पोलीस म्हटल्यानंतर बिचारा संबंधी उभा असतो, पाय दुखतात त्याचे, बरोबर, किती कष्ट असतात त्यांना संबंधी. मग त्या कष्टावर त्यांनी काय केलं पाहिजे कळलं ना, हे आपण त्यांना समजावून सांगायला पाहिजे. समजलं ना. म्हणून त्यांना कुठले काय म्हणतात त्याला एक्झरसाईज देता आले पाहिजे आपल्याला. तर आपण आहे तेच, फक्त त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना द्यायला पाहिजे आपण, तर आपण सक्सेसफुल होऊ. नाही तर आपलं उगीच कधी बोलून आलं आणि परत आलं त्याला काय अर्थ नसतो. समजलं ना. आता मी मध्ये गेलो होतो अंकलेश्वरला सगळे टॉप लेवलचे लोक आले होते. म्हणजे कोण सर्जन, डॉक्टर्स, कुठल्या संस्थेचे ट्रस्टीज, ओनर्स, निर्णय कंपनीचे 40-45 लोक असतील, पण सगळे टॉप लेवलचे लोक. त्यांच्याकडे मी इंग्लिशमध्ये बोललो. त्यांना मी सांगितलं इनर वर्ल्ड अँड आउटर वर्ल्ड. बोलताना वेगळ्या रीतीने बोलायला लागतं तिकडे गेल्यानंतर. मी असं साधं नाही, आहे तेच मस्त सांगायचं. आउटर वर्ल्ड इज डिफरंट अँड इनर वर्ल्ड इज डिफरंट. असं करून त्यांना मी मस्तपैकी फिरून आणला. खुश झाले एकदम सगळे. इनर जर्नी असे शब्द वापरले पाहिजे जरा, हो की नाही. तेव्हा प्रत्येकाला काय द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. तिथे कल्पकता वापरली पाहिजे, कळलं ना. कौशल्य आणि कल्पकता तिथे वापरली पाहिजे. म्हणून पहिले 4 सद्गुरूंनी दिलेत. त्या 4चं वैशिष्ट्य काय आहे, तर तुमचं काम छान व्हावं, काम कसं करावं, किती करावं, काय करायचं, त्याचा हेतू काय ठेवायचा, म्हणजे फळ हे निश्चित, बरोबर. म्हणून पहिले 4 क खूप महत्त्वाचे. पुढले 3 क आहेत ना ते माणुसकीच्या दृष्टीने दिले. काम करताना तुमच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांना कसं वागवायचं ह्याच्यावर पुढले 3 क आहेत. म्हणून लव वर्कचे मी 2 भाग केलेले आहेत. काय, लव वर्क अँड वर्क विथ लव असं मी कामावर प्रेम करा आणि प्रेमाने काम करा. जरा गोंधळ वाटतं ना. 2 फरक काय आहे. फरक, कामावर प्रेम करा म्हणजे काम प्रेमाने करा, आणि प्रेमाने काम करा म्हणजे आजूबाजूचे लोक आहेत ना सर्वांना प्रेमाने घेऊन काम करा, कळलं की नाही. आणि ब्लेस ऑल शेवट ठेवलेले आहेत सद्गुरूंनी, स्पिरिच्युअल कोशंट. ह्याचं पण मी 3 भाग. मॅनेजमेंट जे बोलतात ना ते सद्गुरू अगोदर बोललेले असतात, फक्त ती त्यांच्या स्टाईलमध्ये मांडायला लागतं आपल्याला. मी मागे सांगितलं होतं, बरोबर ना खरे साहेब. पहिले 4 आहेत ना क म्हणजे इंटेलिजंट कोशंट. पुढले 2 आहेत ते इमोशनल कोशंट. आणि शेवटचं कृतज्ञता आणि ब्लेस ऑल हे स्पिरिच्युअल कोशंट आहे. आता हे एक्सप्लेन करायला पाहिजे. मी आता जेव्हा जातो उद्योग लोकांपर्यंत मी ह्या भाषेत बोलतो तिथे. इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट आहे, त्यांना ते समजतं लगेच. आणि मग तो इमोशनल कोशंट म्हणजे काय, स्पिरिच्युअल कोशंट म्हणजे काय हे समजावून सांगायला पाहिजे त्यांना. कारण स्पिरिच्युअल कोशंट म्हणजे काही सांगतात बाहेर लोक वेळाजागी, आपण परफेक्ट सांगतो सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे सगळं जे सद्गुरू लव वर्क अँड ब्लेस ऑल आहेत ना याच्यामध्ये 3ही गोष्टी येतात. इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट. आणि 3ही मिळून जे होतं ना ते खरे लीडर. लक्षात ठेवा, लिडरशिपकडे 3ही गोष्टी लागतात. त्याच्याकडे स्पिरिच्युअलिटी पण लागते, इमोशन पण लागतात आणि इंटेलिजंट पण लागतं. 3ही गोष्टी जेव्हा एखाद्या माणसाकडे येतात ना तेव्हा तो खऱ्या अर्थाने लीडर होतो आणि ही कॅन लीड द कंपनी प्रॉपरली, कळलं ना. म्हणून आज सगळ्या लिडर्सला हे 3 गोष्टी पाहिजे असं म्हणायला लागलेत लोक हळूहळू स्पिरिच्युअलिटीकडे यायला लागलेले आहेत. पण त्यांना स्पिरिच्युअलिटी देताना आपण मात्र नीट दिली पाहिजे, समजलं ना. ते खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर
मी नेहमी म्हणतो की पहिल्याच दिवशी भजनाला बसवलं तर बसणार नाहीत ते. मी पटवर्धनचं उदाहरण देतो नेहमी. डॉक्टर पटवर्धन म्हणजे अगदीच नास्तिक ना, त्यांना असल्या गोष्टी काही आवडत नव्हत्या. पण त्यांना डॉक्टर मोदींनी सांगितलं की तुम्ही ऐकून तर बघा, बेसिक कोर्सला जाऊन तर बघा. आता डॉक्टर मोदी म्हणजे त्यांचे बॉस, त्यांचे गुरु, त्यांनी सांगितलं जायलाच पाहिजे ना, म्हणून गेले कोर्सला. अडकले, एवढे अडकले की त्यांच्याच बेसमेंटमध्ये घ्यायला लागले. मी नेहमी सांगत होते त्यांच्यासाठी हातात आमचे फॅकल्टी गेल्यानंतर त्यांचे डबे घेऊन फिरायला लागले, त्यांची बॅगा हातात धरायला लागले, गाडी घेऊन त्यांना न्यायला आणायला लागलेले. आता हे डॉक्टर पटवर्धन लोकांना बघायला मिळत नव्हते. तिकडच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की डॉक्टर पटवर्धन आम्हाला भेटता पण येत नाही, कारण त्यांच्या खालच्या लोकांना भेटल्याशिवाय वरती जाता येत नाही. त्यांना भेटणं म्हणजे फक्त डोळे बिघडले तरच. हो की नाही, ते सुद्धा ऑपरेशन चालू असताना एरवी कुठे भेटायला मिळतं. असा माणूस आमच्या फॅकल्टीची बॅगा घेऊन फिरायला लागला. ह्याला कारण का, त्याला जीवनविद्या आवडली, बरोबर. आणि ती त्यांना बेसिक कोर्समुळे आम्ही त्यांना आवडली. हे तर मी त्यांना कुठेतरी ह्याला बोलवलं असतं त्यांना आवडली नसती. तोच माणूस एक दिवस मला व्हिडिओ आला, गच्चीत बसून असा करत होता. अरे वा म्हटलं, एवढी प्रगती. म्हणजे एकदा ते आवडल्यानंतर मग बाकीचं पण आवडतं. मग उपासना यज्ञ आवडतो, भजनं आवडतं, सगळं आवडतं मग, बरोबर. कारण ते आवडलेलं असतं. पहिल्यांदा सांगितलं असं करत बस म्हणून तो बोलला तुम्ही करा, मी चाललो. बरोबर आहे की नाही. त्यामुळे कोणाला काय द्यायचं, कसं द्यायचं ते आपण ठरवूया. तेव्हा आपण फ्रँकी देऊया सगळ्यांना.